नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. तर आजच्या नवीन भागामध्ये आपण नवीन 3 रांगोळी काढणार आहोत. अगदी सुंदर रांगोळी आहेत आणि आज आपण एक वेगळ्या प्रकारच्या रांगोळी काढल्या आहेत. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आजच्या रांगोळी खरंच तुम्हाला अशा रांगोळी पण पाहायला आवडतील का किंवा तुम्हाला काढायला आवडतील का ते नक्की कमेंट करून सांगा. तर आज आपण वेगळ्या पद्धतीच्या रांगोळी काढत आहोत. तर ही बघा, आपण इथे असे जे आपण गोल पाकळ्या काढतो त्या पद्धतीच्या अपोजिट साईडने 2 पाकळ्या काढायच्या आहेत आणि त्यावरती एक एक आपण तुरे काढणार आहोत दोन्ही साईडनी. ज्या साईडनी आपली पाकळी सुरुवात झाली त्या साईडच्या टोकापासून आपल्याला खालच्या आणि वरच्या साईडने अशा 2 पाकळ्या काढायच्या आहेत. त्यावरती 3 लाईन द्यायच्या आहेत आणि त्यावरती लाल आणि पिवळ्या रांगोळीचे एक एक डॉट्स द्यायचे आहेत. आणि मध्यंतरी मी असे डॉट्स देते, अगदी छोटे छोटे 4 डॉट्स दिलेले आहेत. आणि जे आपण तुरे काढलेले आहेत त्या तुऱ्यांच्या साईडने आपल्याला असे छोटे छोटे तुरे काढून घ्यायचे आहेत. अगोदर डॉट्स देणार आहोत आणि इयरबडच्या सहाय्याने आपण त्याला मागच्या साईडने ओढणार आहोत, म्हणजे तिथे एक वेगळ्या प्रकारचे आपल्याला तुरे पाहायला भेटतील. तर ही होती आपली पहिली रांगोळी. अगदी युनिक आहे. नक्कीच तुम्हाला ही रांगोळी आवडली असेल. काढायला अगदी सोपी आहे. हे बघा, अगोदर ठिपके मारून घेतल्यानंतर इयरबडच्या सहाय्याने फक्त त्याला मागच्या साईडने ओढायचं आहे थोडंसं. तर हे बघा, अगदी सुंदर आणि देखणी रांगोळी आपली इथे तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, खरंच आजच्या रांगोळी तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तर ही बघा, लाल आणि पिवळा रंग वापरून अतिशय सुरेख अशी सुंदर रांगोळी तयार झालेली आहे आपली इथे. तर आजच्या भागामध्ये आपल्या 3च रांगोळी आहेत. तर इथे आपण अगोदर 3 ठिपक्यांच्या 2 लाईन काढणार आहोत आणि त्या 3 लाईनच्या मध्ये आपल्याला 2 डॉट्स द्यायचे आहेत. तर हे बघा, अगोदर 3 डॉट्सच्या खाली एक लाईन ओढली आणि 2 डॉट्सच्या पण खाली आपल्याला एक लाईन ओढायची आणि या पद्धतीने साईडने दोन्ही आपण वरच्या साईडला एकत्र हे आपण अशा लाईन जॉईंट करणार आहोत. तर सेम त्याच पद्धतीने खालचीसुद्धा लाईन आपल्याला जसे त्या लाईनमध्ये 3 डॉट्स येणार आहेत या पद्धतीने आपल्याला एकाच ठिकाणी दोन्ही लाईन जॉईंट करायचे आहेत. हे सुद्धा सेम 3 लाईनमध्ये येतील या पद्धतीने आपल्याला पहिली लाईन जॉईंट केली त्या ठिकाणीच ही सुद्धा लाईन जॉईंट करायची आहे. तुम्ही काढून पहा. काढल्यानंतर खूप सोपी रांगोळी आहे. पाहताना थोडीशी वाटेल अवघड, पण काहीच अवघड नाही. खूप सोपी रांगोळी आहे. त्याखाली आपण अशा 2 लाईन दिल्यात आणि तिथेसुद्धा आपण लाल रांगोळीचे 3 डॉट्स देणार आहोत आणि वरती आपण पिवळ्या रांगोळीचे देणार आहोत. आजच्या रांगोळी ठिपक्यांच्या आहेत, अगदी युनिक आहेत. आवडतील असं मला तरी वाटते. पण तुम्हाला आजच्या रांगोळी कशा वाटल्या हे कमेंट करायला विसरू नका मैत्रिणींनो. म्हणजे तुम्हाला आवडल्या का नाही हे सांगायला विसरू नका. तर ही होती अगदी युनिक अशी दुसरी रांगोळी आपली. लाल आणि पिवळा रंग वापरून तयार झालेली ही आपली दुसरी रांगोळी आहे. तर अशाच नवनवीन आणि अगदी छोट्या छोट्या रांगोळी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा मैत्रिणींनो. तर हे बघा, आपली इथे दुसरी रांगोळीसुद्धा तयार झालेली आहे. इथे आपण तिसरी रांगोळी काढूयात. तर इथे आपल्याला असा मोराचा तुरा काढून घ्यायचा आहे आणि इथे आपण चोचसुद्धा काढून घेणार आहोत आणि त्यावरती आपण 3 तुरेसुद्धा काढून घेणार आहोत. तर अगदी आपण खाली असे 2 मोठ्या मोठ्या आकाराचे आपण ठिपके देऊन त्याला प्रेस करून घेऊयात वाटीच्या सहाय्याने आणि बोटाने त्याला आपण आकारसुद्धा देऊन घेऊयात. तर हे बघा, एकदा नाही जमलं तर 2 वेळा काढल्यानंतर अगदी आरामात जमून जातं आकार. तर इथे सुद्धा आपल्याला लहान मोठे असे 2 चक्र काढून घ्यायचे आहेत आणि वरती आपल्याला असे 3 तुरे काढायचे आहेत. आणि जो साईडला आपण अशी डिझाईन काढून घेऊयात आणि त्यामध्ये एक एक लाईन देऊयात. तर मैत्रिणींनो, ह्या होत्या अगदी युनिक आणि दिसायला सुंदर आणि काढायला सोप्या अशा 3 रांगोळी. नक्कीच तुम्हाला आवडल्या असतील अशी आशा करते आणि तुम्हाला कशा वाटल्या हे सांगायला नक्कीच विसरू नका. तर इथे बघा, आपण असे तुरे काढून घेतलेत आणि लाल रांगोळीने आपण असे 4 डॉट्स देणार आहोत आणि मागच्या साईडने हिरव्या रांगोळीने आपण तुरे काढून घेणार आहोत 4. तर युनिक रांगोळी कशा वाटल्या हे नक्कीच सांगा. तर आजच्या भागातल्या ह्या होत्या रांगोळी. तर मैत्रिणींनो, अशाच रांगोळी पाहत राहा, अशाच नवनवीन रांगोळी शिकत राहा. नवनवीन रांगोळी तुम्हीसुद्धा तुमच्या दारामध्ये काढत राहा आणि रांगोळींची प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यामुळे तुम्हालासुद्धा सहज रांगोळी जमून जातात. तर हे अगदी आपली सुंदरशी रांगोळी इथे अगदी युनिक रांगोळी इथे तयार झालेली आहे. नक्कीच तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका. तर भेटूयात आपण उद्याच्या भागामध्ये नवीन रांगोळीसह. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.